Okay, so let's see the next question from differentiation. We have derived important formula in differentiation in form of inverse trigonometry, right? Inverse trigonometry मध्ये आपण sin inverse, cos inverse, tan inverse, sec inverse, cosec inverse, cot inverse या सगळ्यांचे डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले बघितलेले आहेत. Depends on these formulae, we have already solved some questions from your textbook. In CET format, 90% content is same from your textbook and प्रॉपर सीईटी एक्झाम. बिकॉज आपलं जे टेक्स्टबुक आहे ते ऑलरेडी रिवाइज झालेलं आहे आणि ते एनसीआरटी लेवलला पॅरल आलेलं आहे. तेव्हा तुम्ही टेक्स्टबुक 100% परफेक्ट केलं तरी पण तुम्ही इझिली 180 मार्क्स क्रॉस करू शकता. आय विल रिपीट, इफ यू मेक 100% टेक्स्टबुक व्हेरी प्रॉपरली, देन यू कॅन easily cross 180 marks because most of the part is covered in your new textbook, right? So be focused and be connected. So let's see. We are in exercise that is inverse trigonometric function. टेक्स्टबुक मधले पुढचे काय क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूयात पटापट फास्ट. त्यातल्या क्वेश्चन नंबर 7 पर्यंत आपण आलो होतो. सो क्वेश्चन नंबर 8, डिफरन्शिएट वेगळ्या टाईपचे काही क्वेश्चन दिसतात मला. y इक्वल टू साइन इनवर्स दॅट इज 4 sin x प्लस 5 cos x डिवायडेड बाय √41. तुम्हाला मी डीपीपी पाठवलेली आहे डिफरन्शिएशनची, ती बघा. त्यातले बरेचसे क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये सापडतील. मी तुम्हाला ते सांगतोय, टेक्स्टबुक किंवा डीपीपी एंट्रन्स सीईटी असं वेगळं काही राहिलेलं नाहीये. 80% 90% तुम्हाला क्वेश्चन सुद्धा सेम सापडतील दोन्हीकडं. कारण काही ना काही तुमच्या टेक्स्टबुक मधलेच क्वेश्चन सीईटीला येऊ शकतात. काही नंबर्स न्यूमरिकल्स चेंज होतील, नंबर्स चेंज होतील, पॅटर्न सेम राहील आणि फक्त सगळं सॉल्व्ह करून दाखवायचं नाहीये. शेवटी तुम्हाला एबीसीडी ऑप्शन वाईज ऑप्शन चूज करायचा आहे. क्वेश्चन तर सॉल्व्ह झालंच पाहिजे प्रॉपरली, राईट? So after looking this question, you can remind the pattern in 11th standard of trigonometry. 11वी मध्ये जो आपण एक पॅटर्न बघितला होता, a sin x प्लस b cos x, तो त्याला आपण y म्हणूयात. हा y आणि तो y वेगळा आहे, राईट? a sin x प्लस b cos x हा पॅटर्न आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितला होता. ब्लॉक नंबर डी मध्ये आपण बसलेलो त्यावेळेला, राईट? या 11th मध्ये. तो याला आपण काय करतो, सिम्प्लिफाय करतो. कंपाऊंड अँगल मध्ये आपण हा पॅटर्न बघितला होता, ट्रिग्नोमेट्री ऑफ कंपाऊंड अँगल. व्हॉट वी विल डू हियर, वी विल मल्टिप्लाय बाय द टर्म. याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय टर्म अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे y इक्वल टू, त्याला तुम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर स्क्वेअर रूट यांनी मल्टिप्लाय करा आणि त्यांनी डिवाइड करा. पहिल्या टर्मला डिवाइड करा, ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन एक्स रिमेन ॲज इट इज. सेकंड टर्मला पण डिवाइड करा, बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड कॉस एक्स. यातनं काय क्रिएट होणार आहे, यातनं ऑप्शन्स असे क्रिएट होतात. ही जी तुमची फर्स्ट टर्म आहे याला तुम्ही म्हणू शकता कॉस अल्फा. कॉस अल्फा ही कॉन्स्टंट टर्म आहे, व्हेरिएबल याच्यात कुठलाही नाहीये. ए बी आर कॉन्स्टंट टर्म्स, राईट? याला तुम्ही कॉस अल्फा जर एझ्युम केलं तर ऑटोमॅटिकली ही जी टर्म आहे ती तुमची चेंज होणार आहे साइन अल्फा मध्ये. दुसरं काही करावं लागत नाही. पहिला आपण कॉस अल्फा तुम्ही एझ्युम केला, ऑटोमॅटिक दुसरा साइन अल्फा मध्ये कन्वर्ट होतो. हा कुठला पॅटर्न तयार झाला तुमचा, पहिला पॅटर्न तुम्ही बघता तो साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असा फॉर्म्युला तिथं तयार होतो. म्हणजे साइन एक्स कॉस अल्फा प्लस कॉस एक्स साइन अल्फा, राईट? कुठला तयार होणार तुमचा हा, साइन एक्स कॉस अल्फा प्लस कॉस एक्स इंटू साइन अल्फा. मग कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा, साइन ऑफ एक्स प्लस अल्फा. हा क्वेश्चन तुमचा सिम्प्लिफाय होतो, देन वी कॅन फाइंड. आता तुम्ही बघा, या क्वेश्चनच्या मध्ये तुम्ही जर ही टर्म क्रिएट करू शकलात, साइन इनवर्स ऑलरेडी आउटसाइड आहे, मग आतमध्ये तुम्ही साइनची एखादी टर्म क्रिएट केली, देन साइन अँड साइन इनवर्स विल गेट कॅन्सल अँड रिमेनिंग टर्मचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह इझिली काढू शकता. हा पॅटर्न तुम्हाला करायचा आहे, राईट? आता इथे दुसरी टर्म काय आहे, सपोज साइन इनवर्सच्या ठिकाणी इथं कॉस इनवर्स असेल, कॉस इनवर्स, तर तुम्हाला इनसाइड कॉसची टर्म लागणार. मग त्याला काय करायचं, इथं परत बघा,
जसं तुम्ही कॉस अल्फा अझ्युम केले तसं याला तुम्ही साइन अल्फा सुद्धा म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. दोन्हीपैकी काही तुम्ही कन्सिडर करू शकता. याला साइन अल्फा कन्सिडर केलं तर ऑटोमॅटिकली हा तुमचा कॉस अल्फा क्रिएट होतो. दोघांची ऍडिशन करून बघा. साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा मस्ट बी इक्वल टू 1 इन ट्रिग्नोमेट्री. तुमचा जो साइन अल्फा कॉस अल्फा आहे दोन्ही केसेसमध्ये त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन करून बघा, तुम्हाला 1 मिळेल. मग आता कुठला पॅटर्न तयार झाला तुमचा? साइन एक्स साइन अल्फा प्लस कॉस एक्स अँड कॉस अल्फा. याला तुम्ही उलट लिहू शकता. दुसरी टर्म पहिल्यांदा घ्या, म्हणजे कॉस एक्स कॉस अल्फा प्लस साइन एक्स अँड साइन अल्फा. कुठला फॉर्म्युला तयार झाला? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. दॅट इज कॉस ऑफ एक्स मायनस अल्फा. कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. म्हणजे जर कॉस इनव्हर्सची टर्म तिथं असेल तर आतमध्ये कॉस प्रिपेअर झाला पाहिजे. म्हणजे कॉस कॉस इनव्हर्स विल गेट कॅन्सल, क्वेश्चन विल रिडिफाईन आणि मग तुम्ही इझिली डिफरन्शिएशन घेऊ शकाल. डिफरन्शिएशन नसेल तरी रेग्युलर ट्रिग्नोमेट्री सुद्धा तुम्हाला हा कन्सेप्ट तुम्ही इथपर्यंत यूज करू शकता, या स्टेप पर्यंत. टू मेक कन्व्हर्जन इनटू द कंपाऊंड अँगल, राईट. या पॅटर्न मध्ये जावं लागेल. तर हा जो तुमचा डिफरन्शिएशनचा एक्सरसाइज आहे, इथला मेन कन्सेप्ट काय तुमचा हा आहे, मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता तुम्हाला इथं ए कुठला दिसतोय या वरच्या क्वेश्चन मध्ये? ए कुठला आहे तुमचा? हा तुमचा ए आहे. ए कुठला आहे तुमचा? 4 अपॉन, किंवा ए तुमचा 4 आहे आणि बी तुमचा किती आहे? 5 आहे. अपॉन सोडून टाका. ए तुमचा इथं आहे ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स. ए 4 बी 5 अंडर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती येतोय बघा. दॅट इज 16 प्लस 25 दॅट इज इक्वल टू अंडर रूट 41. रूट 41 नी मल्टिप्लाय केलं पाहिजे, डिवाइड केलं पाहिजे. ऑलरेडी रूट 41 नी डिवाइड केलेलं आहे, म्हणजे तुमचा हाफ तिथं पार्ट त्यांनी स्वतःच निग्लेक्ट करून टाकलाय, 4 करून घेतलेला आहे. म्हणजे ऑलरेडी रूट 41 नी डिवाइड केलेलं आहे, मग परत मल्टिप्लाय डिवाइड करायची गरज नाही. डिफरन्शिएशनच्या क्वेश्चन मध्ये मल्टिप्लाय डिवाइड करायची गरज नाहीये. जे तुमच्या न्यूमरेटरला टर्म्स आहेत त्यांनी ऑलरेडी तुम्हाला डिवाइड करूनच दिलेलं आहे. डायरेक्ट तुम्ही या स्टेप पासून स्टार्ट करता. जी आतमध्ये स्टेप आहे तुमची, या स्टेप पासून तुम्ही सुरुवात करणार आहे. त्या बाहेरच्याचं काही कामच नाहीये. इथून पुढे तुम्ही हा क्वेश्चन स्टार्ट करून करून पुढे घेऊन जा. क्वेश्चन तो इझिली पुढे सॉल्व्ह होत जाणार आहे, राईट. क्वेश्चन सॉल्व्ह करूया, मी तुम्हाला याची आयडिया येत जाईल. पुढच्या पेजवर घेतो मी. हा कन्सेप्ट नीट समजून घ्या. ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण हा कंपाऊंड अँगल मध्ये कन्सेप्ट बघितलेला आहे. तुम्ही तुमची नोटबुक ओपन करू शकता, राईट. या टाईपचे क्वेश्चन थोडेसे सीईटी किंवा जेईई मेनला सुद्धा ट्रिकी क्वेश्चन आहे, त्यामुळं इम्पॉर्टंट असतात क्वेश्चन. 4 sin x plus 5 cos x. I am writing question again. Root of 41. आपण इथं कन्वर्जन केलंय. आपण काय करू इथं? तुम्ही आता इथं म्हणल्याप्रमाणे हियर 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर किती असणार आहे? 16 प्लस 25 इज इक्वल टू 41. याला तुम्ही अंडररूट केला तरी पण चालेल, राईट. हे आपल्याला दिसतंय. मग आपण काय करूयात? y इक्वल टू साइन इनवर्स 4 अपॉन रूट 41 साइन एक्स प्लस 5 अपॉन रूट 41 कॉस एक्स, राईट. अजून काय होईल आपण त्याला केलेलं नाहीये. मग आपण इथनं पुढे काय म्हणणार आहे? लेट 4 अपॉन रूट 41 इज इक्वल टू, याला काय एक ऍझ्युम करावं लागेल. काय आपण ऍझ्युम करूयात? बाहेर साइन आहे म्हणजे याला कॉस ऍझ्युम करू शकतो आपण, याला कॉस अल्फा. ही जी पहिली टर्म आहे त्याला आपण कॉस अल्फा ऍझ्युम करूयात. कुठल्या ना कुठल्या अँगलचा कॉसची व्हॅल्यू ही असणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो दॅट आता आपण लेट म्हणत नाहीये, कॉस अल्फा आपण ऍझ्युम केलेला आहे. सो दॅट 5 अपॉन अंडर रूट 41 इज इक्वल टू साइन अल्फा. ही व्हॅल्यू ऑटोमॅटिकली तुमची साइन अल्फा मध्ये कन्वर्ट होती. आता हे अजून करायची गरज नाहीये, बाय डिफॉल्ट कन्वर्ट झालाय. बिकॉज साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा 1 असतो. दोघांची स्क्वेअरिंगची ऍडिशन करून बघा, तुम्हाला 1 मिळणार आहे, राईट. क्वेश्चन तुमचं काय रिडिफाईन झाला? शो दॅट y इक्वल टू साइन इनवर्स. First term we consider as a cos alpha, second term is sin x plus
5 upon root 41 is your sine alpha and cos x as it is, right? So see next what we are getting. So that y equal to sine inverse inside. तर मी अजून नीट लिहितो. That is sin x cos alpha plus cos x into sin alpha. टर्म्स फक्त पुढे मागे केलेले आहेत. तो कुठला फॉर्म्युला तयार झाला तुमचा हा? sin a cos b plus cos a sin b. This formula we can write here. So y equal to sin inverse. कुठला फॉर्म्युला क्रिएट झाला? Sin of a plus b. Sin a cos b plus cos a sin b. Now question is simplified. Sin and sin inverse will get cancelled. Sin and sin inverse will get cancelled. Only y equal to x plus alpha will remain. Right? Now we can make differentiation. Differentiation with respect to x. So dy by dx is equal to derivative of x is 1, alpha is constant, derivative is 0. So final answer is 1. Very easy question, very easy answer. But trick is very important. That is under root a square plus b square. a b म्हणजे काय? a is coefficient of sine, b is coefficient of cos. रिवर्स पण करू शकता. कुठलाही कोएफिशियंट a कन्सिडर करा, कुठलाही कोएफिशियंट b कन्सिडर करा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला ते प्रॉपर आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचणार आहात, राईट? अजून यातले काही क्वेश्चन आपण करूयात सो दॅट यू विल गेट इझिली. सो आय एम रिपीटिंग अगेन. सगळा क्वेश्चन नीट बघून घ्या आणि मग न बघता त्याला ट्राय करा. प्रत्येक स्टेप बघून लिहू नका. y इक्वल टू कॉस इनवर्स रूट 3 कॉस एक्स मायनस साइन एक्स अँड डिवायडेड बाय 2. आता या टर्म्स प्रॉपर आहेत, ज्यांचं साइन कॉसची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. त्यातनं तुम्हाला अजून ही गोष्ट जास्त क्लिअर होईल. ठीक आहे. सो लेट्स सी. y इक्वल टू कॉस इनवर्स अंडर रूट, सेपरेट दिस टर्म, रूट 3 by 2 cos x and minus 1 by 2 sin x. इथं a तुमचा किती असणार आहे? a तुमचा रूट 3 आहे. b तुमचा किती असणार आहे? इथं मायनस 1. मग a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर करून बघा, तुम्हाला 2 मिळेल, की जो ऑलरेडी इथं डिवाइड झालेला आहे, राईट? सो डिफरन्शिएशन मध्ये ते तुम्हाला ऑलरेडी डिवाइड करून दिलेला असतो. रेग्युलर ट्रिग्नोमेट्री मध्ये बऱ्याच वेळा तो दिलेला नसतो. आपण त्याला बाहेर मल्टिप्लाय करतो, आत डिवाइड करतो आणि मग त्याला यूज करून we can convert into the compound angle formula, right? So let's see again. So similar task, what we will do? So cos x is here, outside term is cos, so we will assume this cos, then automatically this will convert into the sine. So we will get term inside cos cos minus sin sin. It is formula of cos, and outside also cos inverse. So it is very easy. So what we can do? Let root 3 by 2 is equal to cos alpha, so that automatically 1 by 2 will be converted into the sin alpha. सेकंड पार्टला आपण लेट म्हणत नाहीये, सेकंड पार्ट आपण अज्युम करत नाहीये, ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट तो इथे क्रिएट झालाय. व्हॉट वी कॅन डू नाउ? y equal to cos inverse, so root 3 by 2 is cos alpha, then cos x minus 1 by 2 is sin alpha into sin x. तुम्ही इथे क्रॉस चेक करू शकता. आता इथं अल्फा घेतलाय, मगाशी अल्फा आपल्याला माहित नव्हता. इथं तुमचा अल्फा किती असणार आहे? रूट 3 by 2 कशाची व्हॅल्यू तुमची? पाय बाय व्हॉट प्लस तुमचा हा कॉस 30 असतो रूट 3 by 2 म्हणजे पाय बाय 6, राईट? म्हणजे तुम्ही रूट 3 by 2 ला कॉस पाय बाय 6 असे कन्सिडर करू शकता. कॉस पाय बाय 6 ऑटोमॅटिकली तुमचा साइन पाय बाय 6 क्रिएट झालाय. साइन 30 तुमचा असतो 1 by 2, म्हणजे तुम्हाला हे ऑटोमॅटिकली समजेल. मग तुम्ही पाय बाय 6 घ्या, किंवा आपण कॉमन एक पॅटर्न सेट केलाय की त्याला अल्फा म्हणायचं. पाय बाय 6 असू देत, अल्फा असू देत, तो कॉन्स्टंटच आहे आणि शेवटी कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 ऑटोमॅटिकली कन्वर्ट होणार आहे. सो नो प्रॉब्लेम, यू कॅन टेक एनी वन, पाय बाय 6 और अल्फा, राईट? व्हॉट वी आर गेटिंग हियर? y equal to cos cos, okay, so cos inverse inside cos a cos b minus sin a sin b. It is formula of cos of alpha minus x, cos a cos b minus sin a sin b, right? So final part,
what we are getting? So y equal to cos inverse cancel, that is alpha minus x. Now make differentiation with respect to x. dy by dx equal to derivative of alpha is 0, constant term minus 1. So final answer is minus 1, right? Okay. So I think one sign is problem here. Cos A cos B minus sin A sin B. It is formula of cos A plus B. Cos A plus B formula is here. So alpha plus x. So plus 1 plus 1. Final answer is plus 1. म्हणजेच मला दोन्ही क्वेश्चनचे आन्सर प्लस 1च आले पाहिजे होते. नंतर आम्ही ते नीट बघितलं, परत कुठेतरी गडबड झालेली असणार, राईट. प्रॉपर बघून घ्या, न बघता सॉल्व्ह करा, प्रत्येक स्टेप बघून लिहू नका, राईट. या एक्सरसाइज मध्ये सगळे याच टाइपचे क्वेश्चन्स आहेत. काही क्वेश्चन पुढे जात जात अननेसेसरी वाढवलेले आहेत, एवढे डिफिकल्ट क्वेश्चन विचारत नाही. क्वेश्चन नंबर 3 तुम्ही करू शकाल, 4 करू शकाल, सेम आहे, 5 पण सेम आहे त्यातलाच. क्वेश्चन नंबर 6 त्यातला करायला जाऊ नका, अननेसेसरी, म्हणजे दॅट इज, आता तुम्हाला कन्सेप्ट समजलाय, अननेसेसरी तुम्ही त्याच्यात वेळ घालवू नका, ठीक आहे. समोर तुमच्या टेक्स्टबुक असेल, त्यामुळे तुम्ही मार्क करून घेत असाल. तुम्हाला होमवर्क मध्ये क्वेश्चन 8 मधला 1 2 आपण केलाय, 3 तुम्ही करा, 4 करा आणि 5 करा. 6 करायची गरज नाही. 3 4 5 तुम्हाला सेम पॅटर्न मध्ये सॉल्व्ह होऊन जातील, राईट. क्वेश्चन नंबर 9, differentiate with respect to x. So first one, y equal to cos inverse 1 minus x square and 1 plus x square. So इथून तुमचे खरं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले असतात, इन्क्लुडिंग ट्रिग्नोमेट्री, थोडासा अजून आपण अप साइडच्या व्हर्जन मध्ये चाललेलो आहे. हियर वी कॅनॉट यूज डायरेक्ट फॉर्म्युला ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स. वी हॅव टू मेक डिफरन्शिएशन. कॉस इन्व्हर्सच्या पुढे काही असेल त्याला आपण एक्स अजूम करतो. मग कॉस इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय, डेरिव्हेटिव्हचा -1 आपण √1 मायनस एक्स स्क्वेअर, मग ज्याला एक्स अजूम करतो त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतो. पण या सगळ्याला जर तुम्ही एक्स अजूम केलं आणि नंतर परत त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं म्हणलं, तर तिथं परत तुम्हाला यू अपॉन व्ही फॉर्म्युला लावावं लागणार आणि ते करत करत जावं लागेल आणि इट विल बी गेट कॉम्प्लिकेटेड. या टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वेश्चन सिम्प्लिफाय करायचं आहे, राईट. सिम्प्लिफाय क्वेश्चन तुमचा कसा होणार आहे, तो ही जी सगळी टर्म आहे इनसाइड, याला बघून तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे. जसं आपण मगाच्या क्वेश्चन मध्ये साइन इनव्हर्स आउटसाइड होता, इनसाइड तुम्हाला काय मिळाला, साइनची टर्म मिळाली. किंवा कॉस इनव्हर्स आउटसाइड होता, इनसाइड तुम्हाला कॉसची टर्म मिळाली. मग इथं जसं आउटसाइडला कॉस इनव्हर्स आहे, तर इनसाइड तुमचा कॉस प्रिपेअर होतोय का बघायचा. कॉस इनव्हर्स कॅन्सल झाला तर तुम्हाला इझिली क्वेश्चन तुमचा सिम्प्लिफाय होणार आहे, राईट. तो याच्याकडे बघून तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मधला फॉर्म्युला स्ट्राईक झाला पाहिजे. 1 मायनस समथिंग स्क्वेअर अपॉन 1 प्लस समथिंग स्क्वेअर. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला स्ट्राईक झाला पाहिजे की याला सिमिलर फॉर्म्युला कुठला आहे. त्याला सिमिलर फॉर्म्युला कुठला असतो आपल्याकडे, 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. हे तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे लगेच. याला अजून नीट लिहायचं झालं तर माझा तुम्हाला आठवेल की हा कशाचा फॉर्म्युला आहे, राईट. ज्यांनी त्याला फॉर्म्युले लिहिले असतील दररोज, मी लिहून घेतो तो तुमच्याकडनं, हे फॉर्म्युले तुम्हाला इझिली आठवतील. इट इज फॉर्म्युला ऑफ कॉस 2 थीटा. कॉस 2 थीटा किती असतो, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. इट इज हिंट ऑफ दिस क्वेश्चन. त्या पॅटर्न कडे बघून तो तुम्हाला फॉर्म्युला स्ट्राईक झाला पाहिजे. यातला समजा असा पॅटर्न असेल, 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स, हा रूट एक्सचा स्क्वेअर आहे. या पॅटर्न प्रमाणे तुम्ही हाच पॅटर्न फॉलो करू शकता. ऑर यापर तुम्ही अजून काय करू शकता, दॅट इज टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. पॅटर्न तुम्हाला लगेच स्ट्राईक झाला पाहिजे. मग तुम्ही 1 ला काय पुट करणार, टॅन पाय बाय 4 मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय 4 टॅन बी. इट विल कन्वर्ट टू द टॅन पाय बाय 4 मायनस एक्स, टॅन ए मायनस बी, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. पॅटर्न बघून तुम्हाला लगेच आयडेंटिफाय झाला पाहिजे की कुठला तो पॅटर्न आहे एक्झॅक्टली, राईट. काय मी काय पॅटर्न इथं लिहितो तुम्हाला समजण्यासाठी रिव्हर्स मोड मध्ये. जसं आता आपण बघितला 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, राईट.
ते म्हणजे तो पॅटर्न. या टाईपचा जर तुम्हाला पॅटर्न मिळाला, तुम्हाला हे लगेच स्ट्राईक झालं पाहिजे. मग तुम्ही काय करणार? पुट x is equal to tan theta, right? सेकंड वन 1 minus x upon 1 plus x. इथं आपण काय पुट करणार? पुट 1 is equal to tan pi by 4 and go for tan a plus b or tan a minus b, right? आता वरती प्लस असेल, खाली मायनस असेल, तर तुमचा फॉर्म्युला रिव्हर्स होणार. tan a plus b किंवा tan a minus b दोन्हीपैकी एक. त्यातला अजून एक फॉर्म्युला असतो आपला, जसा वरती आपण, हा तुमचा फॉर्म्युला कन्वर्ट होतो cos 2 थीटा मध्ये. cos 2 थीटा असतो 1 minus tan square upon 1 plus tan square. तसा तुमचा sin 2 थीटा पण असतो. sin 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो? दॅट इज 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. समजते का बघा? मग 2x अपॉन 2 इंटू समथिंग अपॉन 1 प्लस त्याचा स्क्वेअर जर असेल, कुठलाही x असू देत, एक्सच्या ठिकाणी वेगवेगळ्या सुद्धा व्हॅल्यूज येत जातील. पुढचे काही क्वेश्चन बघून ते तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे की जो तुमचा x आहे तिथे तुम्हाला tan थीटा प्लेस करायचा आहे. लक्षात येते का बघा? म्हणजे जो तुमचा तो कन्वर्ट होणार 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, and that is formula about sin 2 theta, right? अजून काय पॅटर्न्स असतात ते पण आपण इथे लगेच बघून टाकूयात. फोर्थ वन, समजा तुमचा अंडर रूट, काय घेऊयात आपण, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असं असेल. अंडर रूट असू देत नाहीतर नसू देत, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा फॉर्मॅट जर तुम्हाला असेल ते तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे. पुट एक्स इज इक्वल टू ए टॅन थीटा. तुम्हाला अशी व्हॅल्यू पुट करायची की जेणेकरून तो स्क्वेअर रूट कॅन्सल झाला पाहिजे. तुम्ही एक्सच्या ठिकाणी ए टॅन थीटा टाका, यू विल गेट काय इथं तुम्हाला मिळणार आहे, एक्सच्या ठिकाणी ए टॅन थीटा टाका, ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर, टेक ए स्क्वेअर कॉमन, टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1, सो ए स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 किती असतो तुमचा, सेक स्क्वेअर थीटा, आणि मग त्याचा अंडर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल and it will convert to the a sec theta. So under root term will get cancel and we can simplify our question. पुढे डिफरन्शिएशन विचारूयात नाही तर नको विचारू देत. बेसिक ट्रिग्नोमेट्रीचा आपण पार्ट आता बघतोय, डिफरन्शिएशन हा त्याचा पुढचा पार्ट झाला, राईट? हे तुम्हाला लगेच स्ट्राईक झालं पाहिजे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर साठी, राईट? नेक्स्ट त्यातलाच पुढचा पॅटर्न जो असतो आपला अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथे तुम्हाला पुट काय करायचंय बघा, यातला 6 फॉर पॅटर्न असतो अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो इन्स्टेड ऑफ एक्स एक तर तुम्ही साइन पुट करू शकता, साइन किंवा कॉस. दुसरा पॅटर्न असतो टॅन किंवा कॉट. तिसरा पॅटर्न आहे सेक किंवा कोसेक. तर कधी कुठला वापरायचा तुम्ही तो वापरून बघू शकता की तो अंडर रूट कॅन्सल झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची आहे, नंतर ए स्क्वेअर कॉमन निघत असतो, सो समथिंग स्क्वेअर मायनस 1. समथिंग स्क्वेअर मायनस 1 असेल तर या टाईपचा कुठला फॉर्म्युला असतो, तो सेक मधला असतो, म्हणजे ए सेक थिटा और ए कोसेक थिटा. कुठलाही तुम्ही वापरू शकता. तर मी वरती ऑर लिहितो, ए कॉट थिटा, तो वापरला तरी चालतो आपल्याला. अल्टिमेटली तुमचा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे, कारण ए चा स्क्वेअर होतो ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा, ए स्क्वेअर कॉमन घ्या, मग सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 व असता टॅन स्क्वेअर थिटा मध्ये कन्वर्ट होतो आणि टॅन स्क्वेअर थिटाचा अंडर रूट आपण काढू शकतो. सिमिलरली थर्ड पॅटर्न मध्ये पुट एक्स इज इक्वल टू, instead of x we will put a sin theta or a cos theta. You can verify that. I will write here. So under root a square minus x square. So under root a square minus, put x is equal to a sin theta. What we will get? A square sin square theta. So under root a square 1 minus sin square, that is under root a square into cos square. So a into cos, under root term will get cancelled and question is simplified. So these 6 parameters must be in your mind. आणि हे तुम्हाला अल्टिमेटली बघत बघत ते पुढे जावं लागणार आहे. त्यातले मी तुम्हाला सांगतो, तर तुम्ही काय टेक्स्टबुक किंवा काय बुक मध्ये गेलात तर हे पॅटर्न तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळून जातात ऍज अ प्रॉपर फॉर्म्युले किंवा सबस्टिट्यूशन्स. पण हे जे आहेत
हे मी तुम्हाला आता दिलेले आहेत इन ऍडिशनल शॉर्टकट म्हणून. या पॅटर्नचा क्वेश्चन तुम्हाला समोर दिसले तर तुम्हाला हे सबस्टिट्यूशन लगेच स्ट्राईक झाले पाहिजेत. स्ट्राईक होणं महत्वाचं आहे, नाहीतर क्वेश्चन तिथंच थांबणार, मी काही करू शकणार नाही. सुरुवातच क्वेश्चन समजली नाही तर काय करू शकणार नाही तुम्हाला. क्वेश्चन मी तुम्ही तिथं फिरत बसाल 2 मिनिटं, मग तुम्हाला वाटेल आपल्याला तो सॉल्व्हच होत नाहीये, राईट. परत आपण क्वेश्चन कडे येऊयात. हे जे आहे हे प्रॉपर एका टेबल मध्ये लिहून घ्या. पॅटर्न आणि सबस्टिट्यूशन्स, पॅटर्न आणि इथं सबस्टिट्यूशन लिहा स्पेलिंग पूर्ण. ओके. अरे फॉर्म्युला परत पुसून टाकला, ठीक आहे, असू दे. So what we will do here, just we have seen here, put x is equal to tan theta, right? What we are getting, y equal to cos inverse 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta, right? So what we are getting, cos inverse 1 minus tan square theta 1 plus tan square theta, it is formula of cos 2 theta, right? So cos inverse, cos will get cancelled, only 2 theta will remain here, right? सो आता याचं आपण लगेच डिफरन्शिएशन घेऊ शकत नाही. काय घेऊ शकत नाही, कारण y इन टर्म्स ऑफ थिटा मिळाले आपल्याला, y इन टर्म्स ऑफ x पाहिजे, तरच आपण डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x करू शकतो, राईट. सो सी नाउ व्हॉट वी कॅन गेट, y इक्वल टू 2 इंटू, सो थिटाची व्हॅल्यू आपल्याला पुट करावं लागेल, इथून तुम्हाला घ्यावं लागेल. जेव्हा तुम्ही काहीतरी पुट करताय इथे लगेच थिटाची व्हॅल्यू काढून घ्या. इथे तुम्हाला थिटा किती मिळणार आहे, थिटा इज इक्वल टू टॅन विल गो ॲट लेफ्ट साइड, सो थिटा इज टॅन इनवर्स एक्स. तुम्ही 1 म्हणू शकता, मग तो तुम्ही इथं प्लेस करा. या थिटाच्या ठिकाणी तुम्हाला ही व्हॅल्यू पुट करायची, 2 इंटू टॅन इनवर्स एक्स. काय केले बघून घ्या, राईट. सो फ्रॉम 1 यू कॅन राईट हिअर, फ्रॉम 1, right? Now y is equal to 2 into tan inverse x. Now make differentiation. We got our value of y function in terms of x. Now differentiation with respect to x. We will get dy by dx, that is equal to 2 into derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square. So final answer is 2 upon 1 plus x square, right? फर्स्ट क्वेश्चन या पॅटर्न मधला नीट बघून घ्या, न बघता सॉल्व्ह करा. हा जो ही जी स्टेप आहे ही सगळ्यात महत्वाची आहे, राईट. इन्स्टेड ऑफ थिटा तुम्हाला ओरिजिनल एक्स ची व्हॅल्यू तिथं प्लेस करायची आहे, राईट. ओके, यातलं जर आपण सेकंड क्वेश्चन घेऊयात, y इक्वल टू टॅन इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, राईट. हा पॅटर्न मी तुम्हाला आता सांगितलं की लगेच हा तुम्हाला स्ट्राईक झाला पाहिजे. ओके, विच फॉर्म्युला वी नो इन दिस क्वेश्चन. मागचा क्वेश्चन तुमचा कंप्लीट झालेला असेल. लेट सी सेम कन्सेप्ट. पुट x इज इक्वल टू tan theta,
right? Put x equal to tan theta. What we will get? आता हा कुठला पॅटर्न आहे बघा, 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर हा पॅटर्न आपल्याकडे आहे. या पॅटर्नवरचा फॉर्म्युला कुठला असतो? 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. मग फॉर्म्युला कशाचा आहे? tan 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, राईट. मग अशी जो आपण बघितलेला कुठला 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, जो मी इथे घेतला होता तो 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, त्यात पण तुम्हाला टॅनच टाकायचा होता. त्यातनं तुमचा तयार होतो 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. तो तुमचा sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, राईट. डिनॉमिनेटरला जर प्लस असेल तर तो sin 2 थिटाचा फॉर्म्युला असतो. डिनॉमिनेटरला मायनस असेल तर तो तुमचा tan 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, राईट. सो डोंट मेक कन्फ्युजन. So put x equal to tan theta here, y equal to tan inverse 2 tan theta upon 1 minus tan square theta. So y equal to tan inverse, it is formula of tan 2 theta. So same pattern, y equal to tan inverse cancel and theta will remain. And again same concept, from here you have to find value of theta. So theta is equal to tan inverse x, right here first. Right here y equal to 2 into value of theta is tan inverse x. Value of theta is tan inverse x. Obviously it is from 1, right? So make differentiation. We got y equal to 2 tan inverse x. So differentiate with respect to x. So dy by dx equal to 2 upon 1 plus x square. 2 into 1 upon 1 plus x square. सेम पॅटर्न मधला क्वेश्चन होता मगाचा, खालचं कॅल्क्युलेशनचा पार्ट. त्यामुळे तुम्ही फास्ट केलाय, नीट समजून घ्या. यू विल गेट इझिली दिस क्वेश्चन. हा जो पॅटर्न तुमचा आहे हा फॉर्म्युला तुम्हाला स्ट्राईक झाला पाहिजे, राईट. हा पॅटर्न आपण तिकडे ऍड करूया. 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इथे तुम्ही ऍड करू शकता. 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर हा जो पॅटर्न आहे त्याला पण तुम्हाला पुट x इज इक्वल टू टॅन थिटाच प्लेस करायचा आहे. पण त्याचं तुमचं कन्व्हर्जन होणार आहे tan 2 थिटा मध्ये. तुम्ही 3a टाका, तुम्ही 3b टाकू शकता. 3a अँड 3b. 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर टॅन थिटाच प्लेस करायचा आहे. 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तरी पण टॅन थिटाच प्लेस करायचा आहे. पहिल्या 3a मध्ये तुमचं कन्व्हर्जन होणार आहे sin 2 थिटा मध्ये आणि 3b मध्ये तुमचं कन्व्हर्जन होणार आहे tan 2 थिटा मध्ये, राईट. असे एक एक तुम्हाला पॅटर्न्स बनवत बनवत पुढे जावं लागेल. देन यू विल गेट इझिली व्हॉट आय एम ट्राइंग टू से, राईट. सो लेट्स सी. यातला तिसरा एक क्वेश्चन करूयात. फार इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे सगळे, म्हणून आपण 1 to 1 बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय टेक्स्ट बुक मधून. तुम्हाला इझिली एंट्रन्स मधनं डीपीपीतले क्वेश्चन सॉल्व्ह होत जातील. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर पहिल्या क्वेश्चनचाच पॅटर्न आहे. तिथून आपण स्टार्ट करूयात. काय करणार आपण? पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर पहिल्या क्वेश्चनचा तो पॅटर्न आहे, राईट. समजा रिव्हर्स असेल, 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल आणि 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर इथं तुम्ही टॅन थिटा टाकू शकत नाही, कारण तो उलटा फॉर्म्युला तयार झाला, राईट. मग याचा रेसिप्रोकल होतंय का बघायचं. हा वर गेला पाहिजे आणि हा खाली आला पाहिजे. असं काय होतंय का आधी त्यात क्रॉस चेक करायचं आणि तरच तुम्ही तिथं कॉस 2 थिटाला प्रिपेअर करू शकाल, राईट. कारण रिव्हर्स मोड मध्ये फॉर्म्युला ऍज इट इज प्रिपेअर होणार नाही. आता काय रेग्युलर मोड आहे 1 मायनस स्क्वेअर अपॉन 1 प्लस स्क्वेअर. सो पुढे एक्स इक्वल टू टॅन थिटा लगेच कन्व्हर्जन करून टाकूयात. थिटा तुमचा असणार आहे टॅन इनवर्स एक्स. परत नंतर यायची गरज नाही. काय मिळेल आपल्याला? y इक्वल टू साइन इनवर्स 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. y इक्वल टू साइन इनवर्स, इट इज फॉर्म्युला ऑफ कॉस 2 थिटा, राईट. अशी साइन कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल झाला होता, तर साइन आणि कॉस आहे टर्म. हा पॅटर्न आपण काही प्रिव्हियस क्वेश्चन्स मध्ये केलेला आहे. y इक्वल टू साइन इनवर्स, या कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करा. कॉस थिटा किती असतो? साइन 90 मायनस थिटा.
basic formula of sine. Cos theta is sine 90 minus theta, or sine theta is cos 90 minus theta, right? Theta is here 2 theta, right? Angle is anything, formula is same. What we are getting now? Y equal to sine inverse cancel. So pi by 2 minus 2 theta. So question is simplified, right? So put value of theta now. Y equal to pi by 2 minus 2. What is value of theta? From 1, that is tan inverse x. Can write here from 1, right? पुढे जागा नाहीये तर तुम्ही पुढेच लिहा. Now make differentiation with respect to x. So dy by dx is equal to, मी थोडासा तो वर सरकतो, dy by dx is equal to pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे, कॉन्स्टंट टर्म minus 2 as it is, tan inverse x derivative 1 upon 1 plus x square. So final answer is minus 2 upon 1 plus x square, right? क्वेश्चन नीट बघा, न बघता सॉल्व करा. आत्ताच तुम्ही न बघता सॉल्व केला तर तुम्हाला रिव्हिजन मध्ये याला कमी वेळ द्यावा लागेल. and you can continue your next question, right? ठीक आहे, मेन बेसिक पॅटर्न्स आहेत ते आपण सगळे कव्हर करूयात. y इक्वल टू साइन इनवर्स 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं तुम्हाला कुठल्या कुठल्या टर्म्स अवेलेबल झालेले आहेत? 2 ची टर्म आहे, एक व्हॅल्यू आहे आणि पुढे अजून एक व्हॅल्यू आहे. आता 1 मायनस एक्स स्क्वेअर हा पॅटर्न मी तुम्हाला मागे सांगितला होता. इथं बघा, तुम्हाला इथं पॅटर्न मी सांगितलं, कुठं सांगितलंय? हा 6वा पॅटर्न आहे. ए च्या ठिकाणी तुमचा 1 आलाय, 1 मायनस ए स्क्वेअर. ए 1 ला तुम्ही 1 स्क्वेअर पण लिहू शकता. सो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि अंडर रूटच्या 8 मधली टर्म आहे. मग काय पुट करायचंय? एक्स इक्वल टू ए साइन थिटा. ए मध्ये तुमचा 1 आहे, म्हणजे नुसता साइन थिटा प्लेस करायचा तुम्हाला इन्स्टेड ऑफ एक्स. पॅटर्न तुम्हाला ऑलरेडी मी हा टेबल प्रॉपरली बघत चला. टेबल प्रमाणे तुम्हाला लगेच तिथं स्ट्राईक होणार आहे मला काय करायचंय. साइन किंवा कॉस तुम्ही काही प्लेस करू शकता, राईट? व्हॉट वी विल डू, पुट एक्स इज इक्वल टू साइन थिटा. लगेच कन्वर्ट करून टाका. थिटा तुमचा किती असणार आहे? साइन इनवर्स एक्स, जो आपल्याला नंतर यूज करायचा आहे ऍट द लास्ट स्टेप बिफोर डिफरन्शिएशन. So put x equal to sin theta. What we are getting? Y equal to sin inverse 2 into x is sin theta under root 1 minus sin square theta. दोन्ही x च्या ठिकाणी sin theta आपण प्लेस केलाय. Now make calculations properly. Sin inverse 2 into sin theta, 1 minus sin square is cos square theta under root, that is cos theta, right? What we are getting? Y equal to sin inverse 2 sin theta cos theta, सगळ्यांचा आवडता फॉर्म्युला sin 2 theta, right? So sin inverse cancel, we will get 2 theta here, right? So again, regular pattern, y is equal to 2 into what is value of theta? That is sin inverse x. It is from 1. Theta is our sin inverse x. Now make differentiation with respect to x. So dy by dx is equal to 2 into derivative of sin inverse x, 1 upon under root 1 minus x square. So final answer is 2 upon under root 1 minus x square, right? It is our answer. Next question, आधी हा नीट लिहून घ्या, मग पुढच्या क्वेश्चन कडे तुम्ही मूव्ह करू शकाल. पॉज करा व्हिडिओ, प्रॉपरली लिहून घ्या, राईट? क्वेश्चन 5, y इक्वल टू cos इनवर्स 3x minus 4x cube. What we are getting? आता 3x and 4x cube कुठल्या टाइपचा फॉर्म्युला आहे? 3 आणि 4 कुठल्या फॉर्म्युला मध्ये येतो? 3 and 4. तो साइन 3 थीटा आणि कॉस 3 थीटा या दोन्ही फॉर्म्युला मध्ये हा फॉर्म्युला येतो. 3 आणि 4 येतात कोइफिशियंटला. कुठला करायचा आहे बघा. आता 3 आणि 4, 3 आणि -4 कुठला फॉर्म्युला असतो? तो असा असतो फॉर्म्युला, 3 sin थीटा -4 sin क्यूब थीटा. तुमचा sin 3 थीटाचा फॉर्म्युला आहे, मी शॉर्टकट मध्ये लिहिलाय. sin 3 थीटा
3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. कॉस 3 थिटा काय असतो? कॉस 3 थिटा दोन्ही फॉर्म्युले डोक्यात पाहिजे कंपल्सरी. 4 इंटू कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. म्हणजे 4 आणि -3 असेल तर कॉस मध्ये जाऊ शकता. 3 आणि -4 असेल तर साइन मध्ये जायचं आपल्याला. राईट. सो पुट x is equal to sin theta here. So what we will get? Y equal to cos inverse 3 sin theta minus 4 sin cube theta, that is equal to cos inverse. It is formula for sin 3 theta. आता आउटसाइड cos inverse आहे, इनसाइड sin आहे. साइन ला cos मध्ये कन्वर्ट करावं लागेल. रेग्युलर प्रोसेस. So sin 3 theta is cos 90 minus theta. आउटसाइड cos इनवर्स असेल तर इनसाइड cos आला पाहिजे. sin theta is cos 90 minus theta. Now cos inverse cos cancel, so pi by 2 minus 3 theta, right? So now y equal to pi by 2 minus 3 into what is value of theta? Take from here, you will get theta is equal to sin inverse x. Put value here, theta is your sin inverse x from 1. You can write there from 1. So now make differentiation with respect to x. You can now increase your speed. Dy by dx, pi by 2 derivative 0 minus 3 upon under root 1 minus x square. Right? Sin inverse x derivative 1 upon under root 1 minus x square. Right? पहिले 5 क्वेश्चन इम्पॉर्टंट होते, वेगवेगळ्या पॅटर्न वरचे होते. असाच एखाद्या cos 3x सुद्धा बनू शकतो. जसा इथं sin 3 थिटा बनलाय तसा cos 3 थिटा सुद्धा बनू शकतो. तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरला तर. या क्वेश्चन मध्ये नाही. या क्वेश्चन मध्ये नाही तर हे उलट असेल. म्हणजे 4x क्यूब मायनस 3x असेल तो पॅटर्न तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. राईट. पुढचे काही क्वेश्चन बघूयात पटापट. PI y equal to cos inverse e raised to x minus e raised to minus x upon e raised to x plus e raised to minus x. आता इथं काय लगेच कुठला फॉर्म्युला स्ट्राईक नाही होणार ट्रिग्नोमेट्रीचा. याला थोडंसं आपल्याला क्वेश्चन आधी सिम्प्लिफाय करावं लागेल. हा सगळा एक्सरसाइज तुमचा सबस्टिट्यूशन वरतीच डिपेंड आहे, पण सबस्टिट्यूशन स्ट्राईक झालं पाहिजे. म्हणजे टॅन थिटा टाकायचा आहे का साइन थिटा टाकायचा आहे का कॉस थिटा टाकायचा आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे सगळे सबस्टिट्यूशन आहेत. तर फर्स्ट आपण क्वेश्चन रिडिफाइन करूयात. कॉस इनवर्स रेग्युलर हा जो पॅटर्न आहे ई रेस टू एक्स ई रेस टू मायनस एक्स चा, त्याला सिमिलर क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे फर्स्ट एक्सरसाइज मध्ये. ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स किती असणार आहे? 1 अपॉन ई रेस टू एक्स असणार आहे डिवायडेड बाय ई रेस टू एक्स प्लस पुढचा जो ई रेस टू मायनस एक्स असणार आहे 1 upon e raised to x. Right? e raised to minus x आपण कन्वर्ट केलंय into 1 upon e raised to x for numerator and denominator. Now y equal to cos inverse. At numerator subtraction is there, at denominator addition term is there. So at numerator e raised to x into e raised to x. e raised to x square means e raised to 2x minus 1 whole divided by e raised to x. At denominator e raised to x into e raised to x, e raised to 2x plus 1 divided by e raised to x. ही स्टेप समजली नाही तर नंतर मला नका विचारू. पहिल्या एक्सरसाइज मध्ये जावा, त्यात आपण केलेलं आहे. तरी पण मी लिहितो आता, मलाच राहत नाही. इथे आपण काय केले? a मायनस 1 अपॉन b हा पॅटर्न अप्लाय केलाय. इथे कुठला पॅटर्न अप्लाय केलाय? a प्लस 1 अपॉन b. हे समजत नाही म्हणायचं नाही. राईट. हा कुठला पॅटर्न आहे? ए बी मायनस 1 अपॉन बी. इथे ऍडिशन किती येणार आहे? ए बी प्लस 1 अपॉन बी. या पॅटर्न वरून तुम्हाला इथून तुमचं हे तयार झालंय, याच्यावरून तुमचा हा तयार झालाय डिनॉमिनेटर. आता तो तुम्ही नीट सॉल्व्ह करा. ठीक आहे. फार डिपेंडन्सी करायची नाही. आता डिनॉमिनेटर ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर इज सेम. दॅट विल गेट कॅन्सल इन डिव्हिजन. सो व्हॉट रिमेन दॅट इज cos इनवर्स. आपण असं करू शकतो e रेस टू 2x म्हणजे किती असतो? e रेस टू x चा तुमचा स्क्वेअर आहे मायनस 1 अपॉन e रेस टू x स्क्वेअर अँड प्लस 1.
आता ई रेस टू 2x ला कन्वर्ट केले आपण ई रेस टू एक्स स्क्वेअर. तो कन्वर्ट का केला आपण? आता तुम्हाला लगेच स्ट्राईक झाला पाहिजे ई रेस टू एक्स ला एक्स कन्सिडर करा. ई रेस टू एक्स ला एक्स कन्सिडर करा. ई रेस टू एक्स ला एक्स अजून करा. मग कुठला पॅटर्न झाला? एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 हा पॅटर्न तुमचा तयार झालाय. एक्सच्या ठिकाणी ई रेस टू एक्स आहे. पॅटर्न स्ट्राईक झाला पाहिजे. पहिल्या क्वेश्चन पासून मी तुम्हाला सांगतोय पॅटर्न स्ट्राईक झाला पाहिजे. समथिंग स्क्वेअर मायनस 1 अपॉन समथिंग स्क्वेअर प्लस 1. पहिल्या क्वेश्चनचा पॅटर्न सेम आपण तिसऱ्याला पण केलेला होता. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 3 चा पॅटर्न आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? एक्सच्या ठिकाणी काय टाकायचंय तुम्हाला? टॅन थिटा प्लेस करायचा आहे. आता इथं एक्सच्या ठिकाणी काय आहे? एक्सच्या ठिकाणी आपल्याकडे ई रेस टू एक्स आहे. मग या ई रेस टू एक्स ला तुम्हाला टॅन थिटा टाकावं लागेल. म्हणजे आपण ई रेस टू एक्स ला टॅन थिटा टाकणार तर आपल्याला टॅन स्क्वेअर मायनस 1 आणि टॅन स्क्वेअर प्लस 1 या टाइपचे तुमचे तिथं टर्म्स तयार होणार आहेत. राईट. पुढच्या पेजवरती जातो. बऱ्यापैकी तुम्हाला समजलेलं आहे. तर मी तुम्हाला इथं आता रफ करतो. जे झाले ते आपलं ह्याची आता गरज नाहीये. बेसिक फॉर्म्युलेज होते आपले. हा पॅटर्न मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेला आहे. एकाच ठिकाणी केलं तर ते तुम्हाला अजून जास्त समजेल. सी मग आता इथं आपण काय करणार आहे? पुट ई रेस टू एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. राईट. याला आपण नंतर येऊयात. थोडं अजून सरकतो या साईडला. ठीक आहे. सो ई रेस टू एक्स इक्वल टू टॅन थिटा. तुमचा क्वेश्चन काय प्रिपेअर झालाय? वाय इक्वल टू कॉस इनवर्स ई रेस टू एक्स ला टॅन थिटा टाकायचा आहे. तो टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. राईट. अजूनही स्टँडर्ड फॉर्म्युला क्रिएट झालेला नाही. स्टँडर्ड फॉर्म्युला काय असतो आपला? 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. न्यूमरेटरला रिव्हर्स टर्म आहे. 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर असेल तर तो कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला न्यूमरेटर मधून मायनस साइन आधी बाहेर घ्यावी लागेल. कॉस इनवर्स टेक मायनस साइन and it will convert to the 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. Right? We can write y equal to cos inverse minus remaining formula is of cos 2 theta. Right? Cos 2 theta formula is 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. Right? The cos inverse is outside. Inside is cos but minus sign is in between. ही मायनस साइन जोपर्यंत आहे तोपर्यंत कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल होणार नाहीत. इथे आपल्याला थोडेसे ऍडजस्टमेंट अजून करावे लागतील. y इक्वल टू कॉस इनवर्स. इथं कॉस तर आपला आला पाहिजे कॅन्सल होण्यासाठी. मग हा फॉर्म्युला तुमचा रिडिफाईन झाला पाहिजे. याला आपण मायनस कॉस टू थिटाला आपण कशाला लिहूयात? आपण लिहू शकतो कॉस ऑफ पाय मायनस 2 थिटा. समजते का? बघा. कॉस पाय मायनस थिटा असतो मायनस कॉस थिटा. कारण तुमचा निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. पहिल्या क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो. राईट. याला आपण काय केलं? कॉस पाय मायनस 2 थिटा. नुसता तुम्ही कॉस मायनस 2 थिटा नाही लिहू शकत. कारण कॉस मायनस थिटा परत कॉस थिटाच असतो. सेकंड क्वाड्रंटचा तुम्हाला अँगल घ्यावा लागेल कॉस पाय मायनस 2 थिटा. राईट. ही याच्यातली इम्पॉर्टंट टर्म आहे. तुम्ही हायलाइट करून ठेवा. ही टर्म इम्पॉर्टंट आहे. कुठली? याला आपण हा जो कॉस पाय मायनस 2 थिटा आहे हा असतो तुमचा मायनस कॉस 2 थिटा. राईट. किंवा 2 थिटा ठिकाणी थिटा कन्सिडर करा. कॉस पाय मायनस थिटा असतो मायनस कॉस थिटा. तो रिव्हर्स मोड मध्ये तिथं आपण अप्लाय केलाय. फायनली व्हॉट वी आर गेटिंग हियर? y इक्वल टू कॉस अँड कॉस इनवर्स विल गेट कॅन्सल. कॅन्सल करून टाका. काय मिळेल आपल्याला? पाय मायनस 2 थिटा. क्वेश्चन इज सिम्प्लिफाइड. कॉस इनवर्स कॅन्सल. नाउ पुट व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला इथे मिळणार आहे? थिटा इज इक्वल टू टॅन विल गो टू द अदर साइड. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ई रेस टू एक्स. 1 म्हणा. तो आता तुम्हाला इथे खाली प्लेस करायचा आहे. व्हॉट वी आर गेटिंग? y is equal to pi minus 2 into theta is tan inverse e raised to x.
नाव वी हॅव टू मेक डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन आता तुम्हाला करावं लागेल, रेग्युलर डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट तिथं अप्लाय करायचा आहे. क्लिअर आहे? इथपर्यंतच्या सगळ्या स्टेप फार इम्पॉर्टंट आहेत. परत परत क्वेश्चन नीट बघा, सॉल्व्ह करा. आणि हा क्वेश्चन तुम्हाला कमीत कमी 2 दिवस अजून सॉल्व्ह करावा लागेल स्वतःहून सेल्फ स्टडी मध्ये. परत परत सॉल्व्ह करा, तर तुम्हाला फर्स्ट स्टेप टू लास्ट स्टेप सॉल्व्ह होणार आहेत. इथनं पुढचे क्वेश्चन्स, कारण क्वेश्चनला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचंय, देन सबस्टिट्यूशन करायचंय, परत ओरिजिनल व्हॅल्यू पुट करायचे, नंतर डिफरन्शिएशन करायचंय. ठीक आहे? क्वेश्चन मी पुढे परत लिहितो. काय आलेलं आहे आपल्याकडे? y इक्वल टू पाय मायनस 2 tan inverse e raised to x. Now make differentiation with respect to x. We will get dy by dx is equal to derivative of pi is 0 constant term minus 2. आता tan inverse e raised to x. आता परत बेसिक क्वेश्चन तयार झाला. tan inverse x च्या पुढे जे काही असेल त्याला x अज्यूम करा आणि tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1 upon 1 plus x square. म्हणजे e raised to x चा स्क्वेअर येणार आणि ज्याला तुम्ही x कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार. सो मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x. सो व्हॉट वी आर गेटिंग? या मायनस टूला आपण वरती आणूयात, अपॉन 1 प्लस e raised to x चा स्क्वेअर e raised to 2x आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? तो e raised to x च राहणार आहे. सो फायनल आन्सर इज -2 into e raised to x upon 1 plus e raised to 2x. It is your final answer. This final part is easy. It is basic concept of differentiation. As an initial part, properly नीट बघा तर तुम्ही त्या आन्सर पर्यंत नीट पोहोचाल. ठीक आहे? ओके, याचा पुढचा जो क्वेश्चन आहे तो सेम पॅटर्न वरती आहे, 1 मायनस आणि 1 प्लस. त्याला मी तुम्हाला हिंट देतो तिथं. पुढचा क्वेश्चन VI cos इनवर्स 1 minus 9 raised to x and 1 plus 9 raised to x. हाच पॅटर्न आहे, 1 minus something square upon 1 plus something square. मी म्हणा स्क्वेअर कुठे नसतं तर तिथं आणा. 1 minus 9 ला प्रिपेअर करा, 3 चा स्क्वेअर करू शकता तुम्ही तिथं. तो हा तुमचा 3 चा स्क्वेअर असणार आहे आणि x आणि खाली किती येणार? 1 plus 3 square x. कुठं कन्वर्ट झालं तुमचं? 1 minus 3 raised to x square. तर तुम्ही असं करू शकता, and 1 plus 3 raised to x and square. राईट? या पॅटर्नने तुम्ही तिथं गेलात तर तुम्हाला इझिली कळेल आणि मग तुम्हाला जो हे पुट करावं लागेल, पुट 3 raised to x is equal to tan theta. आणि मग तो मगाच्या क्वेश्चन प्रमाणे तुम्हाला सॉल्व्ह होईल. 1 minus tan square upon 1 plus tan square. तुमचा cos 2 theta मध्ये कन्वर्ट होईल. त्याचा सॉल्व्ह करत करत पुढे जावा, तुम्ही तुमच्या आन्सर पर्यंत पोहोचा. ऑलरेडी cos इनवर्स आहे आउटसाइडला, आतमध्ये cos प्रिपेअर होईल. सॉल्व्ह करत करत जावा, यू विल रीच टू द आन्सर. नाही समजलं तर मला डाऊट सेक्शन मध्ये विचारा. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून देणं पॉसिबल नाहीये. जे जे हिंट दिलेले आहे की हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. राईट? तर पुढचे पण आपल्याला काही महत्त्वाचे क्वेश्चन सॉल्व्ह करत करत पुढे जायचंय. कुठल्या पॅटर्न घेत आपण? मी जरा विचार करतोय कुठल्या पॅटर्न तिथे घेता येईल. ठीक आहे, हा थोडासा अजून कॉम्प्लिकेटेड किंवा एक वेगळा पॅटर्न दिसण्यासाठी. y इक्वल टू साइन इनवर्स दॅट इज 4 raised to x plus 1 by 2 divided by 1 plus 2 raised to 4x. पॅटर्न थोडासा वेगळा दिसतो इथं, त्याला चेंज करत करत आपल्याला इथं न्यावं लागणार आहे. ठीक आहे, चला काही ना काही आपण करूयात वरती खालती. पण आता वरती सिंगल टर्म आहे आणि खाली डबल टर्म्स आहेत. वरती सिंगल टर्म आहे, खाली डबल टर्म आहे, म्हणजे तो तुम्हाला साइन 2 थीटा किंवा tan 2 थीटा या दोघांपैकी एक कन्वर्ट करावं लागणार आहे. साइन 2 थीटा किती असतो? 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. म्हणजे वरती सिंगल टर्म, खाली डबल टर्म. tan 2 थीटा किती असतो? 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. राईट? या टाइपने जावं लागेल. आता डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा तुम्हाला साइन 2 थीटा मध्ये कन्वर्ट करता येईल.
आणि बाहेर ऑलरेडी साइन इनवर्स आहे, लगेच त्या गोष्टी स्ट्राईक झाल्या पाहिजेत. या सगळ्याला आपल्याला साइन 2 थिटा मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे बेसिक फॉर्म्युला काय असतो, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हिंट्स तुम्हाला पटापट डोक्यात स्ट्राईक झाले पाहिजे. मग 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचंय. आणि मग हा तुमचा साइन 2 थिटा मध्ये कन्वर्ट होईल. मग साइन साइन इनवर्स कॅन्सल होणार आणि इक्वेशन सिम्प्लिफाय होईल. आता हे एक्सप्रेस करणं हे एक टास्क असणार आहे इम्पॉर्टंट. मध्ये आता बघूया, आधी क्वेश्चनला आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल काहीतरी. लगेच सबस्टिट्यूशन स्ट्राईक होणार नाहीये. खाली तुमचा टी चा स्क्वेअर पाहिजे, वरती तुमचा डबल पाहिजे काहीतरी. काय काय करता येते बघा त्याला. मग आता याला आपण काय करूया, साइन इनवर्स. आता वरती काय दिलंय, 4x प्लस 1/2 पॉवरची ऍडिशन आहे. मग 4x आपण सेपरेट करूयात आणि 4 1/2 याला आपण सेपरेट करूयात. अपॉन खाली काय करता येईल, 1 प्लस हा 4x आहे, मग 2 चा स्क्वेअर करूयात आणि हा 2x करूयात. असं काय करता येते का बघूया त्याला. असं का करतोय, म्हणजे आपल्याला क्वेश्चन रिडिफाईन करायचं आहे. वरती तुम्हाला 2t आला पाहिजे आणि खाली 1 प्लस टी चा स्क्वेअर आला पाहिजे. ठीक आहे, मला काय करता येईल बघा आपल्याला, y इक्वल टू साइन इनवर्स. आता 4 1/2 ही टर्म किती असणार आहे, हा जो 4 1/2 आहे म्हणजे अंडर रूट ऑफ 4. स्क्वेअर रूट ऑफ 4 किती असतो तुमचा, 2 असतो. 2 तो मी आधी लिहितो. पुढचा 4x ऍज इट इज अपॉन माझा 2 इंटू टॅन थिटा मला मिळालाय. 1 प्लस मला मी काय करतो, हा 2 चा स्क्वेअर 4 आहे, 4x आहे, मला मी लिहितो 4x ब्रॅकेट स्क्वेअर. नीट समजून घ्या मी काय करतोय. माझं कंटिन्युअसली याच्याकडे लक्ष आहे, या पॅटर्न करत या पॅटर्न प्रमाणे तो तयार झाला पाहिजे. तो नीट तयार झालाय का बघा आता. ठीक आहे, 4 ला आपण 2 चा स्क्वेअर केलेला आहे आणि या टाईपनी पण तर आपण कन्वर्ट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. 2 चा स्क्वेअर तुमचा 4 आहे. ओके, सो डेफिनेटली तो तुमचा झाला कन्वर्ट, काही प्रॉब्लेम नाहीये. काय केलं होतं आपण नीट समजून घ्या. डिनॉमिनेटरला हा तुमचा 4x होता आधी, त्या 4x ला आधी आपण स्प्लिट केलं 2 इंटू 2x मध्ये, पॉवर रेस टू पॉवर, राईट. आणि वरच्या 4x ला आधी आपण स्प्लिट केलं, रेस टू 2 केलं आणि परत रेस टू 2x केलं. नंतर आपण काय केले, खाली जाताना आपण हा जो, आता हा कट करतो मी. ठीक आहे, हा जो 2 चा स्क्वेअर आहे तो इथं 4 लिहिलाय आपण आणि हा जो 2x आहे त्याला परत स्प्लिट केलं, इथे x घेतलाय आणि इथे वरती 2 टाकलाय, स्प्लिटिंग केलं त्याला आपण. म्हणजे तुम्हाला या सगळ्या टर्म्स प्रॉपरली मिळत जातील. ठीक आहे, आता मी परत आधी सगळं करतो, ते नीट सगळं तुम्हाला जमलिंग दिसेल. आपण क्वेश्चन तुम्हाला एक 2-3 वेळा सॉल्व्ह करून बघत बघत पुढे जावं लागेल, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. तुम्ही काय लिहिलं इथं, मी x लिहिला होता, 4 चा स्क्वेअर x सब प्रिपेअर झाला. मग तुम्ही याला म्हणू शकता पुट 4 रेस टू x इज इक्वल टू टॅन थिटा. then your y will be converted into the sin inverse 2 into 4 raised to x आहे, त्याला आपण टॅन थिटा अजून केले. जसं मगाच्या एका क्वेश्चन मध्ये आपण e रेस टू x ला टॅन थिटा टाकलेला, मगाच्या हिंट मध्ये आपण 3 रेस टू x ला टॅन थिटा घेतला होता. तसा 4 रेस टू x टॅन थिटा येणार 1 प्लस 4 रेस टू x टॅन थिटा आणि त्याचा परत स्क्वेअर आहे टॅन स्क्वेअर थिटा. मी परत परत सांगतोय, याच्याकडे माझं कंटिन्यू लक्ष होतं की वरती 2 इंटू समथिंग आलं पाहिजे आणि खाली 1 प्लस त्या टीचाच खाली किंवा वरती जो काय असेल त्याचा खाली स्क्वेअर पण तयार झाला पाहिजे. आता ऑटोमॅटिकली तुमचा वरती इथं 4x तयार झालाय आणि खाली 4x चा स्क्वेअर प्रिपेअर झाला. म्हणजे जे आपल्याला पाहिजे होतं ते आपण मिळवलं सबस्टिट्यूशन मधून. नाउ मेक कॅल्क्युलेशन्स. नाउ व्हॉट वी आर गेटिंग, y equal to sin inverse is formula of 2 tan theta upon 1 plus tan square theta is formula of sin 2 theta, right? Y equal to sin inverse cancel, we are getting 2 theta. So what is value of theta?
you will get from here, right? What is value of theta? That is tan inverse 4 raised to x. So put here y equal to 2 into value of theta is tan inverse 4 raised to x. Now we can make differentiation. Now differentiation with respect to इथून पुढे तुमचा आता रेग्युलर क्वेश्चन आहे 2 into tan inverse 4 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. So dy by dx is equal to 2 as it is. The tan inverse 4 raised to x. So basic concept tan inverse पुढे काही असू देत त्याला x कन्सिडर करा आणि tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/1 plus x square म्हणजे 4 raised to x चा स्क्वेअर इनटू याला x अजूम केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल 4 raised to x ला आपण x अजूम केलं होतं. What next? We are getting dy by dx that is equal to ऐसे करें मैं नीट लिखो 2/1 plus 4 raised to 2x into 4 raised to x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे a raised to x चा डेरिव्हेटिव्ह that is 4 raised to x into log 4. So answer is complete. न्यूमेटरला परत एकदा नीट लिहा डिनॉमिनेटर पर्यंतचा क्लियर आहे 1 plus 4 raised to 2x. ओके प्रॉपर क्वेश्चन नीट बघा आणि त्या आन्सर पर्यंत पोहोचा. You will understand what we are doing, right? So question number यातला 9 सेमच आहे 1 minus x square upon 1 plus x square 5x चा स्क्वेअर करा ते तुम्हाला समजेल. 10 पण सेमच आहे 1 minus x cube upon 1 plus x cube x cube ला स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा सबस्टिट्यूशन तुम्हाला समजून जाईल. ठीक बघा त्यात काय आहे बाकी मग 1 minus tan square upon 1 plus tan square तो पॅटर्न तुमचा इथं सेम असणार आहे. x i ला आपण आलो तो वरती डबल आहे आणि खाली मायनस आहे. ठीक आहे एक्स आय आपण एक करून बघूयात y इक्वल टू tan इनवर्स 2 into x raised to 5/2 upon 1 minus x raised to 5. ठीक आहे कुठल्या पॅटर्न आहे आपल्याकडे हा पॅटर्न कुठला आपल्याकडे 2 tan theta upon 1 minus tan square theta. आता बघा जो x raised to 5 आहे तिथं तुमचा स्क्वेअर आला पाहिजे मग तुम्हाला काय करावं लागेल x raised to 5 च्या ठिकाणी तुमचा x raised to स्क्वेअर आला पाहिजे. म्हणजे क्वेश्चन आपण रिडिफाईन करूयात y इक्वल टू tan इनवर्स हे तुम्हाला ग्रीन मध्ये दिसतंय त्या पॅटर्न मध्ये हा कन्वर्ट झाला पाहिजे म्हणजे 1 मायनस समथिंगचा स्क्वेअर आला पाहिजे आणि ती टर्म तुमची इथं वर आली पाहिजे. समथिंगचा स्क्वेअर करायचा असेल इथं मला x raised to काय लावावं लागेल 5/2 लिहावं लागेल तरच ही सगळी टर्म तुमची x raised to 5 ला मॅच करणार आहे लक्षात घ्या. मग ही टर्म तुमची वर ऑलरेडी आहेच आहे x raised to 5/2 न्यूमेटरला तर काही चेंज नाही केलं आपण डिनॉमिनेटर ऑटोमॅटिकली कन्वर्ट झाला x raised to 5/2 चा स्क्वेअर 2 2 कॅन्सल होणार आहे आणि हा तुमचा x raised to 5 ला मॅच करेल. इथं आपण काय म्हणणार सो पुट x raised to 5/2 equal to tan theta. This term you convert into this pattern. Put x raised to 5/2 equal to tan theta. आता क्वेश्चन तुमचा काय क्रिएट झालाय y equal to tan inverse 2 tan theta upon 1 minus tan square theta. So further calculation is similar for every question. Tan inverse is formula of sin 2 theta चा फॉर्म्युला आहे का tan 2 theta चा फॉर्म्युला आहे 2 tan theta upon 1 minus tan square theta हा tan 2 theta चा फॉर्म्युला आहे. मग अशी जो होता तो sin 2 theta चा फॉर्म्युला तयार झाला होता. दोन्ही फॉर्म्युला मधले डिफरन्सेस समजून घ्या. What we are getting y equal to tan and tan inverse cancel only 2 theta will remain. So y equal to 2 into what is value of tan theta now? From basic इथं आपल्या थीटाची व्हॅल्यू पाहिजे व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ थीटा थीटा इज इक्वल टू tan will go to the other side that is tan inverse x raised to 5/2 right. So put value here theta is tan inverse x raised to 5/2. Now make differentiation. So differentiation with respect to x dy by dx that is equal to 2 will remain as it is tan inverse x raised to 5/2. आता tan inverse च्या पुढे जे काही असेल त्याला x अजूम करा. बेसिक फॉर्म्युला काय असणार तुमचा
टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे तुमचा किती आहे, एक्स रेस टू 5/2 इंटू याला एक्स अजूम केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. सो इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5/2. प्रॉपर कॅल्क्युलेशन बघा. सो 2 इंटू 1/1 प्लस एक्स रेस टू 5/2 स्क्वेअर. पॉवर रेस टू पॉवरचं मल्टिप्लिकेशन करा. 2 2 कॅन्सल. सो एक्स रेस टू 5 प्रिपेअर होणार आहे. आणि आता पुढं एक्स रेस टू 5/2 चा डेरिव्हेटिव्ह वी हॅव टू यूज एक्स रेस टू एन फॉर्म्युला. n into x raised to n minus 1. What we are getting? 2 2 ला कॅन्सल होणार आहे. 5/2 आणि इंटू 2. सो 5/1 प्लस एक्स रेस टू 5 इंटू एक्स रेस टू 5/2 मायनस म्हणून किती येणार आहे, 3. So x raised to 3/2. So ultimately it is our answer 5 into x raised to 3/2 upon 1 plus x raised to 5. So इथपर्यंत आन्सर तुमचं कंप्लीट आहे. So it is your final answer 5 into x raised to 3/2 upon 1 plus x raised to 5. Okay. सो नेक्स्ट या पॅटर्न मध्ये काही क्वेश्चन अजून आपण करूयात, म्हणजे हा पॅटर्न तुमचा कंप्लीट होऊन जाईल बऱ्यापैकी. म्हणजे क्वेश्चन नंबर जो 9 आहे तो पॅटर्न आपण बघतोय. त्याच्यात आता एकच क्वेश्चन राहिले, तो तुम्हाला समजून जाईल. 1 मायनस समथिंग स्क्वेअर तो करूयात आपण. शेवटचा क्वेश्चन थोडासा इम्पॉर्टंट असतो. y इक्वल टू कॉट इनवर्स 1 मायनस रूट एक्स अँड 1 प्लस रूट एक्स असा पॅटर्न आपल्याला इथं मिळाला आहे. इथं काय करता येईल बघा. आता एकतर कॉट इनवर्स आले. सगळे क्वेश्चन आपण कशा सॉल्व्ह करतोय, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स. आता बेसिक फॉर्म्युला यूज करा. वी हॅव cot inverse x is equal to tan inverse 1 upon x. हा फॉर्म्युला यूज करा. सो द्या तुमचा आता क्वेश्चन काय डिफाईन झाला, y इक्वल टू टॅन इनवर्स, याला रिव्हर्स करा. 1 प्लस रूट एक्स वर जाणार आणि 1 मायनस रूट एक्स खाली येणार आहे. ठीक आहे. टॅन इनवर्स मध्ये सॉल्व्ह करायला सोपं जातं. साइन कॉस टॅन मधले फॉर्म्युले आपल्या डोक्यात असतात. कॉट मधले फॉर्म्युले थोडे आपल्या माइंड मध्ये तिथं सेव्ह नाहीये. आता कुठला पॅटर्न तयार झाला, 1 प्लस समथिंग आणि 1 मायनस समथिंग या पॅटर्न प्रमाणे. माय पॅटर्न कुठला असतो, 1 प्लस टॅन अपॉन 1 मायनस टॅन. हा मी तुम्हाला मागे सांगितला होता. या 1 ला प्लेस करतो आपण टॅन पाय बाय 4, मग तो कन्वर्ट होतो, तो पुढे जातो. तो पॅटर्न आपल्याला इथं आणावा लागेल. पटापट आता फास्ट बोललेलो आहे, कारण हा पॅटर्न आपण मगाशी डिस्कस केलेला होता. 1 प्लस टॅन अपॉन 1 मायनस टॅन, आठवतं का बघा. 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा. तो पॅटर्न मध्ये इथं कन्वर्ट झालेला आहे. तसं आपल्याला इथं बघता येईल काय करावं लागेल. इथं पण काय करूयात बघूयात. ओके. सो y इक्वल टू टॅन इनवर्स, मी या 1 ला लिहितो टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस या रूट एक्स ला मी सध्या असंच लिहितो काहीतरी. नंतर बघूयात काय करूयात आपण त्याला इथं. ठीक आहे. हा काहीतरी टॅन पाहिजे मला मी लिहिताना असं लिहितो टॅन ऑफ टॅन इनवर्स रूट एक्स असं लिहितो त्याला मी. टॅन नुसत्या रूट एक्सला काय केलं मी, टॅन इनवर्स पण मी दिला, टॅन पण दिलाय. ठीक आहे. टॅन ए प्लस टॅन बी असा तयार झाला. 1 मायनस टॅन ए टॅन बी करायचं आहे. टॅन पाय बाय 4 घेणार आणि परत सेम पॅटर्न या रूट एक्सला मी कन्वर्ट करतो टॅन ऑफ टॅन इनवर्स रूट एक्स. कुठलाही नवीन फॉर्म्युला घेण्यापेक्षा इनवर्स मध्ये तुम्हाला याच्यातले फॉर्म्युले डायरेक्टली मिळतील. आता सगळेच फॉर्म्युले लक्षात ठेवायचं म्हटलं तर फार त्रास होतो. तिथल्या इथं आपण कन्वर्जन असा शॉर्टकट करू शकतो. स्मार्ट वर्क. तुमचा काय प्रिपेअर झाला सांगा मला. हा पाय बाय 4 इज तुमचा पहिला अँगल आहे, राईट. दिस पाय बाय 4 इज युअर ए अँगल. हा जो सगळा आहे टॅन इनवर्स रूट एक्स हा तुमचा बी अँगल आहे, राईट. हा तुमचा ए अँगल आहे आणि हा तुमचा बी अँगल आहे, राईट.
कुठला फॉर्म्युला क्रिएट झाला, tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A tan B. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय करतो, tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A tan B. म्हणजे तुम्ही काय लिहिणार मी इथं, tan ऑफ A प्लस B. A म्हणजे किती आपल्याकडं पाय बाय 4 प्लस B किती माझ्याकडं tan इनवर्स रूट एक्स. बघा बरोबर लिहिले का मी, इनसाइड tan इनवर्स तो आउटसाइड, बाकीचा आहे तो आहेच आहे. tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A tan B. tan A प्लस B चा फॉर्म्युला आहे, A इज पाय बाय 4 आहे, B आपल्याकडे आहे tan इनवर्स रूट एक्स. म्हणजे आता आपला क्वेश्चन काय रिडिफाईन झालाय, y इक्वल टू, आता tan आणि tan इनवर्स कॅन्सल करा, मग कुठल्या टर्म्स राहणार आपल्याकडं, tan tan इनवर्स कॅन्सल, ब्रॅकेट इथं आधी क्लोज करूयात आपण, हा इथं रेड ब्रॅकेट इथला होता, ब्लू ब्रॅकेट इथं आहे आपला. So now y equal to tan and tan inverse cancel, that is pi by 4 plus tan inverse root x. It is आपला simplified formula. आता याचं डिफरन्शिएशन करा, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx equal to pi by 4 चा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंट टर्म. परत आता रेग्युलर तयार झालं, रूट एक्स ला x अजूम करा, पुढचा फॉर्मॅट तुमचा सेम आहे, रूट एक्स ला x अजूम करा, 1 अपॉन 1 प्लस रूट एक्स स्क्वेअर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, ज्याला एक्स अजूम केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. तो 1 अपॉन 1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअर एक्स असणार आहे, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 इंटू रूट एक्स. सो वी कॅन राईट फायनली 1 अपॉन 2 इंटू रूट एक्स इंटू 1 प्लस एक्स. इट इज अवर आन्सर. ठीक आहे, क्वेश्चन्स नीट बघून घ्या, जे क्वेश्चन केलेले नाहीये ते सॉल्व्ह करा, बाकीचे काही क्वेश्चन डीपीपी मधनं सॉल्व्ह करा. मी डीपीपी क्वेश्चन मुद्दाम वाचून घेतले. आत्ताशी आपण 2 पॅटर्न वरती बोललोय. पहिला आपले कॉम्पोजिट फंक्शन्स होते आणि आता आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री केलेलं आहे. यातला सुद्धा अजून आपला हा क्वेश्चन नंबर 10 राहिला आहे. क्वेश्चन नंबर 10 मध्ये 2-3 क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहे आणि लगेच डीपीपी मधले दोन्ही पॅटर्न वरती क्वेश्चन घेणार आहे. ठीक आहे, सो प्रिपरेशन करत राहा. काही डाऊट आले तर डाऊट ग्रुप वरती 100% विचारा. डाऊट ग्रुप वरती विचारायचा कंटाळा करू नका. दुसऱ्याने काय डाऊट टाकले तर ते पण बघत चला, तुमचे डाऊट त्यातनं सुद्धा बरेचसे क्लिअर होणार आहेत. कमिंग संडेला डिफरन्शिएशनचा तुम्हाला चॅप्टर आहे एंट्रन्सचा, त्यातला 11वी वरती साधारण 35 क्वेश्चन्स येतील, 12वीच्या डिफरन्शिएशन वरती आणि कॉम्पोजिट फंक्शन आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री परिणाम मिळून थोडेसे तुम्हाला 15 क्वेश्चन्स येणार आहेत. असे तुमचे 50 क्वेश्चन्सचं टोटल इथं पॅटर्न असणार आहे. सो ट्राय प्रॉपरली अँड गेट प्रॉपर स्कोर फॉर दिस एक्झाम. चलो.